झाली नाही की आम्ही नगरसेवक आहोत की नाही हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात शुक्रवारी सभापती मंगला नन्नावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पूर्व विभागातील पहिली प्रभाग सभा नागरिकांच्या विविध समस्यांवरून चांगलीच गाजली आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, रखडलेली ड्रेनेजची कामं, फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईन, उद्यानांची अस्वच्छता, धोकादायक झाडांच्या फांद्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांची अनुपस्थिती या मुद्द्यांवर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलंय. सभेमध्ये नगरसेवकांनी पूर्व विभागातील रस्त्यांच्या अत्यंत दयनीय अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत नाशिकमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये नाशिक आहे असा संतप्त सवाल उपस्थित केलाय. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना पायी चालणंही कठीण झालं असून शाळकरी विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं नगरसेवकांनी सांगितलंय. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढत असल्यानं तातडीने सर्व खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवकांनी रखडलेल्या ड्रेनेजच्या कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित केलाय. फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईनची वेळेत दुरुस्ती होत नसल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून अनेक भागांमध्ये पाणी टंचाई निर्माण होत असल्याचंही नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिलंय. प्रभागातील नागरिकांच्या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी सभापतींकडे करण्यात आली आहे. दरम्यान इतक्या महत्त्वाच्या प्रभाग सभेला काही संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्यानं वातावरण तापलंय. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. यावर सभापती मंगला नन्नावरे यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांना कडक शब्दात तंबी देत यापुढे दर आठवड्याला प्रभाग सभेच्या माध्यमातून विकास कामांचा आढावा घेतला जाईल अशी घोषणा केली आहे. तसेच प्रत्येक प्रभाग सभेला संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहणं बंधनकारक असून विनाकारण अनुपस्थिती कोणत्याही परिस्थिती खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिलेला आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला तेच सांगते की पहिले तुम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्टर जेवढे पण तुम्ही नेमाल त्यांच्यासोबत प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांची एक मीटिंग घ्या. काय कामं करणार आहे ते त्यांना सांगा आणि त्यानंतर त्यांना हात लावू द्या रस्त्यांना. आता आमच्या प्रभागात एमएनजीएचं काम चालू आहे. असं त्यांनी सांगितल्याप्रमाणे शांती पार्क मध्ये जो रस्ता फोडलेला आहे ताई, त्या रस्त्यावर म्हणजे इथून रस्ता फोडला, थोडं पुढे गेलं की परत तिथे पाईपलाईन फुटली. म्हणजे अशी अवस्था झाली. सकाळी 5 वाजल्यापासून लोकांचे फोन होतात, ताई आमच्याकडे पाणी नाहीये. ते घरातले कामं सोडून तिथे जावं लागतं सकाळी 5 ला 6 ला आणि तेच आपण कॉन्ट्रॅक्टरला फोन केला का तो फोन तिथे जाऊन उचलत नाही. दरम्यान सभेतील विविध विषयांवर साधक बाधक चर्चा झाल्यानंतर सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र समाचार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.